श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नम, श्री सरस्वते नम, श्री गुरुभ्यो नम, श्री कुलदैवताय नम, श्री अक्कलकोटी निवासी पूर्ण दत्तावर दिगंबर यतिवरे स्वामी राजाय नम। ब्रह्मानंद परम सुखद केवल ज्ञानमृती द्वंद्वातीत गगन सदृश तत्वमस्यादिल क्षम एक नित्य विमलमचल सर्व दिशा क्षीभूत भावातीत त्रिगुण हरित सद्गुरु तू नमती। ओम रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवंदन कथा टोफीच माला दंड कमल अंडलूधर काट्यांकर रक्षक त्रैगुणारहित त्रैलोक पालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थावतार धारक पाही माम। जय 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 श्री जगरक्षका जगरक्षका जय जय जयाजी भक्तपालका जय 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 कलिमल नाशका अनादि सिद्धा जगद्गुरु जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालसा अविनाशा शेष शयना अनंत वेशा अनामातीत अनंता जय जयाजी गरुड वाहना जय जयाजी कमल लोचना जय जयाजी पतित पावना रमा रमना विश्वेशा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिले न जाय विशाल भाळ अकर्ण नयन सरळ नसिका सुहास्य वदन दंतपक्ती कुंदक कळ्या समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे तेजहरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष वत्सलाच्छनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खून उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी नाभी कमल सुंदर अति जेथे विधात्याची उत्पत्ती जी चराचर जन्मदाती मूळ जननी तेची पै जानोपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती कर कमलांची आकृती रक्तपंकजा समान भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्य कर गदा पद्य शंख चक्र चार हस्ती आयुधे कासे कसिला पितांबर विद्धुलते सम तेज अपार कर्दळी स्तंभापरी सुंदर अभय जंगा दिसताती जेथे भक्तजन सुखावती ज्यांच्या दर्शने पतित तरती ज्यांचे अहोरात्र ध्याती नारदादी ऋषीवर्य जाते कमलाकरे चुरित संध्या रागा समान रक्त तवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिनिले 14 विद्या 64 केला जाते वर्णिता थकल्या सकळा ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनिमर व्यास वाल्मिकादी कविवर क्रम न शकले महिंबांबर तेथे पामर मी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोदया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्यासागर 64 कलांचे माहेर रिद्धी सिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगळकाळी करिता स्मरण विद्ये जाती निरसोन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकल कार्यारंभी जाना करीती ज्याच्या नामस्मरणा ज्याच्यावर प्रसादे नाना ग्रंथ रचना करीती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करून मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे जिचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकल काव्यार्थ येत होता ती ब्रह्मसुता नमी येलेली मूढमती मी अज्ञात काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होसी ग्रंथरचना करवावी जो अज्ञात नीती मिरनाशक अविद्या काननच्छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची या कृपे करून सदिच्छा लाधे दिव्य ज्ञान तेनेची जगे मानवपण येतेस की निश्चये तेवी असते माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी ताची या नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ ती पुरवणार दयाळ सद्गुरु राज आपणाची 9 मास उदरी पाळिले
प्रसव वेदनाते सोशिले, कौतुके करून वाढविले, रक्षिले आजवरी, जानकी नायका समान अन्य दैवत आहे कोण. वारंवार साष्टांग नमन चरणी तयाच्या करीत असे. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार, लीला विग्रही अत्रि कुमार दत्तात्रय नमियेले, तीन मुखे 6 हात, गळा पुष्पमाळा शोभत, कर्णी कुंडले तेज अमित, विद्युलते समान, कामधेनू आसोनी जवळी, हाती धरली असे झोळी, जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना, 4 वेद होऊन श्वान, वस्ती समीप रात्रंदिन, जाते त्रिभुवनी गमन, मनोवेगे जात जो, त्या परब्रह्मासी नमन, करुणी मागे वरदान, स्वामी चरित्र सारामृत, होवो कृपेने आपुल्या, वाढल्या कलीचा प्रताप, करू लागले लोक पाविला भूमी संताप, धर्मभ्रष्ट लोक बहु, पहा कैसे दैव विचित्र, आर्यावरती आर्यपुत्र, वैभवहीन झाले अपार, दारिद्र्य दुःखे भोगती, शिथिल झाली धर्मबंधने, नास्तिक न मानिती वेदवचने, दिवसेंदिवस होम हवने, कमी होऊ लागली, सुटला धर्माचा राजश्रय, अधर्म प्रवर्तका नाही भय, उत्तरोत्तर नास्तिकामय, भरतखंड झाले, नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला, ऐहिक भोगेच्या बळावल्या, तेने सुटला परमार्थ, धर्म संस्थापना कारणे, युगायुगी अवतार घेणे, नानाविध वेश नटने, जगत्तत्पीचे जे कर्तव्य लोक बहु भ्रष्ट झाले, स्वधर्माते विसरले, नास्तिक मत वादी मातले, आर्य धर्म विरुद्ध, मग घेतसे अवतार, प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार, अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला, स्वामी रूपे, कोठे आणि कोणत्या काळी, कोण्या जातीत कोणत्या कुळी, कोण वस्त्राश्रम धर्मकुळी, कोणासी कळेना ते स्वामी, कोण्या जातीत नामे महासिद्ध, अक्कलकोटी झाले प्रसिद्ध, चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले, त्यासी साष्टांग नमोनी, करी प्रार्थना कर जोडूनी, आपला विख्यात महिमा जनी, गावयाचे योजिले, तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैल तीर, परी आत्मसार्थक करावया साचार, मीन तेथे जाहलो किंवा अफाट गगना समान, अगाध आपले महिमान, अल्पमती मी अज्ञान, आक्रमक केवी करू, पिपिलिका म्हणे गिरीसी, उचलून घालीन काखीसी, किंवा खग्योत सूर्यासी, लोकवीर म्हणे स्वतेजे, तैसी असे माझी आळ, बाळ जाणूनी लाडीवाळ, पुरविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या, करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, माझी या ठाई वार्ता, मी पणाची नसेची, ऐसे कुणिया स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती, कवी लागी अभय देती, वरद हस्ते करोनी, उनीन पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथे, पाहुणे आर्यजन समस्त संतोषतील निश्चय, ऐसे ऐकुनी अभयवाणी, संतोष झाला माझ्या मनी, यशस्वी होऊनी लेखनी, ग्रंथ समाप्ती प्राप्ते पावो, आता नमू साधू वृंद, जानसी नाही भेदाभाव, ते खात्मसुखी आनंदमय सदोदित राहती, मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर, ज्यांचे काव्य सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी, व्यास वाल्मिकी महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचिले ज्ञानी, वारंवार तयाच्या चरणी, नमन माझे साष्टांग, कवी कुल मुकुटावंतस, नामिले कवी कालिदास, ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जागी झाली, श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहुणी ज्ञातेत ही डोलविती मान, तयाचे चरण नमिले, ईश्वरचरणी जडिले चित्त, ऐसे तुकाराम दिक्भक्त, ग्रंथारंभी तया नमित, वर प्रसाद कारणे, आहो तुम्ही संतजनी, मज दिनावरी कृपा करुनी, आपण हृदयस्य राहुनी, ग्रंथरचना करवावी, आता करू नमन, जे का श्रोते विचक्षण, महाज्ञानी आणि विद्वान, श्रावणी सादर बैसिले, महापंडित आणि चतुर, ऐसा श्रोतू समाज थोर, मती मंद मी त्याच्यासमोर, आपले कवित्व केवी आणून, परिथोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण, काही असता सगुण, आदर करती तयाचा, संस्कृताचा नसे गंध, मराठी न ये शुद्ध, नाही
पटलो शास्त्र छंद कवित्व शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी अशी माझी असंस्कृत वाणी तियेकडे न पाहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य तितुकेंच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून प्रणती चरणी आपल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्र असा त्या महादधीतुनी पाही अमोल मुक्ता फळ घेतली काही घ्यावया मान सुज्ञाही अणमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हार त्यांच्या गुंफीला कवी होऊन या माळी घालीत श्रोत्यांच्या गळी उभा टाकून बद्धांजुळी करी प्रार्थना सप्रमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करीला आपुले मानस हा सुगंध नावडे जयास त्याची पूर्ण अभागी आता असोत हे बोल पुढे कथा पहू अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तैसे जैसा सहस्त्र कर दृष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यतिराज पद कल्लार विष्णू कवी होऊन भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुंजी तेथे घालीत असे इसवी श्री स्वामीचरित्र सारामृत नाता प्राकृत कथा संगत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोड हा श्री शंकरापरनामस्तु श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमास्तु इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाग अध्याय पूर्ण झालेला आहे. श्री स्वामी समर्थ.